संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. याचा अर्थ असा, संजय म्हणाला, हे राजा, पांडूच्या पुत्रांनी एकत्रित केलेलं सैन्य पाहिल्यानंतर राजा दुर्योधन आपल्या आचार्यांकडे गेला आणि त्याने खालीलप्रमाणे भाषण करण्यास सुरुवात केली. आता याचं तात्पर्य काय? तर धृतराष्ट्र जन्मतः आंधळा होता. त्याला दुर्दैवाने आध्यात्मिक दृष्टीही नव्हती. आपली मुले धार्मिक बाबतीत आपल्या सारखीच आंधळी आहेत हे त्याला चांगले माहीत होते आणि त्याला खात्री होती की जन्मापासून जे सर्व धर्मनिष्ठ होते त्या पांडवांशी सलोखा करण्यापर्यंत आपली मजल येऊ शकणार नाही. असले जरी असले तरी धर्माच्या आणि धर्मक्षेत्राच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होतीच. म्हणून संजयाने राजाला असे कळवले की पांडवाचे सैन्य पाहिल्यानंतर त्याचा पुत्र दुर्योधन लगेच सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थिती कशी आहे हे त्यांना कळवण्यासाठी गेला. दुर्योधनाला जरी राजा म्हटलेले असले तरी परिस्थितीच्या गांभीर्यानुसार त्याला सेनापतीकडे जावे लागले. यावरून तो राजकारणी होण्यास अगदी पात्र होता. परंतु दुर्योधनाने जरी बाह्यात्कारी आणि मुत्सद्देगिरी दाखवली तरीसुद्धा पांडवाची सेना रचना पाहिल्यानंतर त्याला वाटणारी भीती त्याला काही लपवता आली नाही. हा दुसरा श्लोक.